की जे वैदिक ऋषी होते आणि त्यांनी आपापले तत्वज्ञान या जगामध्ये मांडले आणि काही लोकांनी ते तत्वज्ञान स्वीकारायला सुद्धा केले. त्यामध्ये सर्वात उच्च तत्वज्ञानी कपिल मुनी होता. तर भगवान बुद्धाने या कपिल मुनीचे काही तत्वज्ञान मान्य केले आणि जे काही तत्वज्ञान होते म्हणजे काही न कामात पडणारे मनुष्याच्या हिताचे जे नव्हते ते भगवान बुद्धांनी घेतले नाही किंवा त्यांनी ते अमान्य केले. भगवान बुद्धांनी कपिलाच्या 3 गोष्टींचा स्वीकार केला. बुद्धांनी कपिलाच्या 3 गोष्टी ज्या ग्राह्य धरल्या म्हणजे बरोबर धरल्या त्या अशा की ज्याला आपण सत्य म्हणतो ते सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे. त्याला जर पुराव्याची कसोटी लावली त्या सत्याला तर त्या कसोटीमध्ये ते पूर्ण उतरले पाहिजे. आणि क्रियेला जे काही क्रिया घडते त्या क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. तर त्याने ज्या कोणी हे विश्व निर्माण केले जर असे गृहीत धरले तर त्याला जर आपण आपल्या बुद्धिवादातून पाहिले तर त्याला कशाचाही आधार लागत नाही किंवा ते सिद्धही करता येत नाही हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले भगवान बुद्धांनी. तर कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी मग सोडून दिला भगवान बुद्धांनी. यानंतर ब्राह्मण विचारसरणी वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. तोहून नाही पवित्र ग्रंथ असे मानले जात होते. म्हणजे जे वैदिक ग्रंथ आहेत तर त्यांना आणि जे ब्राह्मणांचे काही ग्रंथ आहेत त्यांना पण पवित्र मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधित असत. ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतांवर आधारलेले होते. त्यामध्ये त्यांच्या ग्रंथांमध्ये पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. जे वेद आहेत ते नुसतं पवित्रच नसून ते अचूक म्हणजे त्याच्यात कोणतीही चूक नाही, ते एकदम बरोबर आहेत आणि त्याचाच अधिकार आहे ते